सुरुवातीच्या काळामध्ये येडगावच्या धरणाच्या पूजनाला आले आणि या पाचव्या टक्के करायला लागतात याची दिलगिरी व्यक्त करतो आणि हा सामना फक्त 5-15 या विनंती पंचांना विनंती की आपण आपला सामना चालू करून घ्यायचा आहे. 2019 स्पर्धेतील पहिला सामना आणि दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट मारे चेंडू बाबा सीमा पार चौकार सामन्याचे पहिले घटक चालू असताना सामन्याच्या संघासाठी 10 बिनबाद 10 मोहन महागाळ्याचा पुढचा चेंडू आणि सूर्यकाचा फटकार या चेंडूवरती आणि सूर्यकाचं क्षेत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला सुंदर असा चेंडू आणि सुंदर असे या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या संघात एक डावी समाधान मानावं लागते ते विशाल यांना. पुढील चेंडूला सामोर जातील ते कार्तिक राक्षे. मोहन महागाळ्यांचा सूर्यकाचा चेंडू सुंदर असा फटका या ठिकाणी कार्तिक रक्षण मारलेला पण काहीच असं क्षेत्ररक्षण अशा ठिकाणी आपल्याला सुरेख पाहायला मिळतोय. झेल होतोय पंचांनी घोषित केला तो पूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही. तसेच आयकॉन खेळाडूला फक्त जर 6 ओव्हरच्या वरती सामना असेल तर 2 ओव्हर मिळतील आणि 6 ओव्हरपेक्षा जर कमी सामने असतील तर 1 ओव्हर मिळेल. नाणेफेकीचा प्रथम निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा युवराजी लेवल आम्ही परत एकदा तयार. हो अतिशय सुरेख दर्जाचा चेंडू बाईक चिकटला पर्यंत अंगभेदक चेंडू जो टाकला जातोय तोपर्यंत घेतली जाते लेग बाईकच्या साईने सिंगल 1 धाव आणि स्कोर दरम्यान हा चेंडू परत एकदा मिडअप चेंडू किंवा सनसनाटी जलवा हे राष्ट्रीय के चौपाचारण या स्पर्धेसाठी आपण एक प्राइज ठेवलेलं आहे लकी षटकार. त्याच्यामध्ये विशाल नावाचा हो या दरम्यान जाने खिट करण्याचा आणि लेग बाईकच्या साईने मिळालेली सिंगल वाऱ्याच्या वेगात एडिट करून घेतले दिलं जात नाही. 1 धावेच्या साईने स्कोर कार्ड वरती जाऊया. स्कोर कार्ड जाऊन जे पोहोच आम्ही खेड तालुक्यातील असताना टेनिस क्रिकेट मध्ये एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं आणि नक्कीच अतिशय चांगली कामगिरी नेहमीच हा खेळाडू टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जे केलेले आहे. स्ट्रायकरच्या बाजूला मयूर जुन्नर तालुक्यातील असताना एक छोटा फलंदाज देखील नक्कीच आक्रमकता ठाकता मैदानाच्या आतमध्ये परत एकदा रिव्हर्स सनसनाटी जलवा यांचा दणदणी षटकार बिल्डिंगची घराची कामे योग्य दरात करून दिली जाते. प्रोप्रायटर सावकार नक्कीच खेळू काढलाय अतिशय करून टाकलंय. हो अतिशय सुरेख दर्जाचा चेंडू देखील समजू शकत नाही. डॉट आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू नक्की टाकला जातोय. षटक क्रमांक मात्र 3 मैदानाच्या आतमध्ये देखील जे प्रगतीपथावर जारी आहे. रंगीबेरंगी कपडे आणि त्या रंगीबेरंगी कपड्यांमध्ये चालू असलेला प्रीमियर लीगचा थरार अर्थात क्रांती क्रिकेट क्लब खूप आयोजित एक भव्य दिव्य सोहळा तुम्ही आम्ही पाहतोय. दरम्यान स्ट्रेट आहे तो फटकेचा खेळू काढला गॅपमध्ये चेंडू असेल क्षेत्ररक्षक मात्र वाऱ्याच्या वेगात सीमाला चेंडू तो उचलतोय. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी मात्र कोणत्या प्रकारचा प्रयत्न दिसत नाही. सिंगल वरती संबंधाचे मात्र मानावं लागेल आणि स्कोर कार्ड 1 अंकाच्या सैरे जाऊन जे पोहोचते 27 रन ऑन वोट काढला होता आपण. विशाल माळी आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील आता तयार होतोय. हो दरम्यान शॉर्ट प्रकारचा चेंडू लॉंग लेगला झेल निसटलाय सदकलाय जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते विशालला.
संधी आणि संधी पहा मैदानाच्या आतमध्ये गमावी लागते आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं संधी कधी देत नसतात, संधी निर्माण करावी लागत असतात. इथे संधी आली होती विशालला मात करायची, परंतु ती संधी मात्र नक्कीच दवडली जाते. स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचेल 32 या अंकावरती मात्र स्कोर कार्ड एकदा मात्र तयार होतोय. वाचन मात्र पुढे सरसोत आडव्या बॅटने खेळू काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डिपीट विकेटला असेल. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी नक्कीच कापत करते. एक धाव मात्र घेतली जाते, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडंसं खराब क्षेत्रक्षण त्या बदल्यात मात्र दुसरी धाव पूर्ण वाऱ्याच्या वेगात. 2 अंकाने मात्र स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचेल. अंकावरती स्कोर कार्ड दरम्यान मयूरसाठी हा चेंडू परत एकदा लॉंग लेगला खेळू काढलाय. शतक मात्र फार बरोबर आले. चेंडू सेवा पार होते. 4 रन. आपण ग्राउंडच्या चारी बाजूला बसून चेंडू आणण्यासाठी सहकार्य करायचे. क्रांती कोबीचे संयोजक 3 षटक इथे संपतायत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जाऊया. क्रांती 11 27 अंकावरती विशाल रिव्हर्सचा प्रयत्न आणि अप्रतिम धावसंख्येवरती नायकाच्या बाजूला जो कामगिरी करतोय हा चेंडू मात्र बॅट ठिकाणी घेते. क्षेत्रक्षण मात्र नक्की चेंडूवरती असेल. कलेक्शन मात्र करेपर्यंत घेतली जाते ती सिंगल. एक धाव आणि स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचते 1 अंकाच्या साह्याने. 45 रन ऑन बोर्ड. दाखवला आता या संघाच्या नक्कीच या धावपल कवर असणार आहेत. आकर्षक मैदान आणि त्या मैदानावरती मात्र चालू असलेला प्रीमियर लीगचा थरार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पुण्यामध्ये नक्कीच पाहते. दोन्ही संघ जर पाहिले तर खूप ताकदवान आहेत आणि दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडूंचा भरणा असलेले संघ. एका बाजूने तळेराम संघ जर पाहिलं तर नक्कीच खूप ताकदवान हा संघ या स्पर्धेमध्ये खूप ताकदवान म्हणून या स्पर्धेमध्ये या संघाकडे पाहिलं जातं. मिळत चेंडू असेल. क्षेत्रक्षक मात्र चेंडूवरती नक्कीच कामकाज करते. एक धाव मात्र मिळते आणि 4 षटक मात्र नक्कीच संपतात आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर सर्वांनी पेपर सवाका आपल्याला विनंती की आपण स्टेजवरती यायचे. आनंदजीमुळे आपल्याला विनंती की आपण स्टेजवरती यायचे. महादेवमुळे आनंदमुळे संधी मात्र उठवते. अतिशय सुरेख दर्जाचा खेळणारी मोबाईल काय करून झाली दरम्यान हा चेंडू मात्र शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड विकेटला असेल. क्षेत्रक्षण ठिकाणी नक्कीच कामकाज करते. एक धाव मात्र मिळते. सिंगल मात्र मिळते आणि सिंगलच्या मदतीने हा चेंडू मात्र नक्कीच कमर पांढरा ढकलला जाते. क्षेत्रक्षण मात्र चेंडूवरती असेल. क्षेत्रक्षण खराब आणि चेंडू सीमापार होते. 4 रन. दरम्यान मयूरच्या बॅट मधून परत एकदा गोलंदाज परत एकदा मात्र तयार होतोय. पुढे सरसरून खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या पल्ल्यात मात्र चेंडू येत नाही. बॅट आणि धाव मात्र चोरली जाते. सिंगल मात्र घेतली जाते आणि स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचेल या सिंगलच्या मदतीने अंतिम षटक. गोलंदाज मात्र परत एकदा तयार. दरम्यान परत एकदा आकाशाला कवस्ती घालणारा एक सुमन मुंडे सामाजिक कार्यकर्ते सुमन मुंडे राजू चाच्यामुळे आपला सत्कार घ्यायचा. तसेच राहुल शेटकवटे राजू मेमाने शिवराजांचा पहिला चेंडू समोरचा मोहन महाकाळ शिवराजाचा टोलवलेला चेंडू आणि हा सीमा पार. 55 धावलेल्या चेंडूसाठी सुरेखा टाकलेला चेंडू आणि काही समजू शकले नाहीत फलंदाज. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वरती. 70 धावांचे आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे. ते क्रांतिलेन संघाने युगाजिलेनसाठी काय होतं या ठिकाणी मैदानामध्ये. पुढील चेंडू शिवराजांचा टोलवला उंचावरती आणि हा सीमा पार चेंडू. बघा चेंडू षटकार. चेंडू आणि सुरेख असा
सुरेखा टोलवला चेंडू आणि हा सीमा पार धाव संकेत 4 ने मारते सनसनातो चौकार. सुरेखा चेंडू आणि हात टोलवलेला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण नसल्यामुळे यांचा चेंडू सामोरा तो मोहन सुंदरचा टोलवलेला चेंडू सुरेखाचा हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. सुंदर असा चेंडू फेकलेला आहे आणि सुरेखाचा फटका या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी गचा धावसंख्या 4 ने वाढते. सुरेखाचा चेंडू आणि हा काही समजू शकले नाही आहेत. या ठिकाणी झेल सुंदर असा चेंडू आणि सूर्यकाश क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. धावबाद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण अतियशस्वी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. अमित राऊत समाजाचा चेंडूला सूर्यकाश टोलवलेला चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 वरती. पुढे होणारा सामना शेतकऱ्यांना करंजाळे वर्सेस वैभव पांढरे या सामन्याची नाणेफेक जिंकली होती. शेतकऱ्यांना करंजाळे त्यांनी आपला निर्णय काढायचा. सुरेखाचा चेंडू आणि उंचचा टोलाचा प्रयत्न केलेला आपण काहीशी अपयशस्वी आणि रॉंग कॉल या ठिकाणी मिळाला. यष्टीरक्षणाकडे दिलेला चेंडू धावबाद मिळालेला नाही आहे. एक धावत समाधान म्हणाला तर युवराज संघाला. सुप्रेरणा करंजाळे आपला निर्णय काढायचा. सुप्रेरणा करंजाळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तसेच वैभव पांढरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. यानंतर होणारा सामना मुक्काम पोस्ट पारगाव तर्फे मड प्रोप्रायटर बाळासाहेब पवार. संपर्क क्रमांक 9096 34 12 92. समाजाचा चेंडू सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी थेट यष्टीच्या जमान हातात पंचांचे आवांतर धावचा इशारा. धावसंख्येत 1 ने वाढ होते. पुन्हा एकदा धाव घेतील चेंडूसाठी दत्ता महाकाळ. सुंदर असा चेंडू आणि सुरेखाचा फटकार चेंडूवरती जो जबाब दिलेला आहे. तर सीमा पार चेंडू षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. या स्पर्धेसाठी जी वयाची सर्जन आहे मॅन ऑफ द मॅच सर्वोच्च श्री युवराजमध्ये ग्रामसेवक मॅन ऑफ द सिरीज हेरिडिटी प्रिन्स लांडे. उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आनंदराव पदरमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी सुरेखा हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 43 वरती. दत्ता महाकाळ यांचा पुढील चेंडू सामर्थ्यातील ते मोहन महाकाळ. सुंदर असा चेंडू आणि सुरेख असा हा गगनचुंबी उडवलेला चेंडू आहे. पण काय होत्या मैदानामध्ये एका चेंडू मागे 4 जण पळाले पण एकाच्या हातात झेल आलेली नाहीये. चोरटी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आणि ती धाव सुद्धा यशस्वी ठरली आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या धावचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी मैदानामध्ये चोरून 2 धावा घेतलेल्या आहेत. गटाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्रांती खूपच आपल्याला पाहायला मिळत आहे. या क्षेत्ररक्षणाच्या अभावामुळे 2 धावा एक्स्ट्रा मिळत आहेत. 3 धावा मिळतात त्या चेंडूवरती. झेल सोडलेला आहे. जीवनदान दिलेलं आहे खेळाडूला आणि त्याचप्रमाणे त्या जीवनदानासोबत एक्स्ट्रा 2 रन दिलेले आहेत. 2 धावा दिलेल्या त्या ठिकाणी मैदानामध्ये. काहीच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. काहीतरी स्ट्रॅटेजी या ठिकाणी लावली गेली आहे शिवराम कोकाटे यांच्याकडून. काय स्ट्रॅटेजी या ठिकाणी बघायला मिळते. दत्ता यांचा चेंडू सुरेखाचा चेंडू आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण. 1 धावीत समाधान मानावं लागतंय युवराज इलेव्हन संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47. दत्ता यांचा पुढील चेंडू
सुंदर असा चेंडू आणि हा षटकाराच्या दिशेने मारलेला गगनचुंबी. काय होतं पाहूया चेंडूवरती आणि हा षटकार. थँक्यू डीजे. सुंदर असा हा षटकार. गगनचुंबी धावसंख्येत 6 ने वाढ करतायत. धावसंख्या जाऊन पोचते ती 53 वरती. पडून कधी सुंदर असा चेंडू आणि पुन्हा एकदा उडवलेला हा चेंडू. झेलवते की श्री युवराज मध्ये ग्रामसेवक मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही प्रिन्स लांडे शेतकरी आनंद करमडे तुकारामदास जमानो तसेच मेडल सौजन्य रामदास माळी सुधीर राक्षे मंगलदास धर्मडे विलास माळी मोहन महाकाळ या ठिकाणी सूर्यप्रकाश चेंडू आणि हा उंचावरती टोलवलेला झेल घेण्यासाठी शिवराम कोकाटे धाव दिलेला आहे, पण या ठिकाणी झेल झालेला नाही आहे आणि झेल चुकवला. त्याचप्रमाणे 2 धावा या ठिकाणी यशस्वी पद्धतीने घेतलेल्या आहेत. युवराज 11 संघाने धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता संघाला. पुढील चेंडू आणि सूर्यप्रकाश चेंडू पुन्हा झेल सोडलेली आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण गच्चाव आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा चोरून 2 धावा घेतलेल्या आहेत. दोन्ही जीवनदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्रांती 11 संघाने युवराज 11 संघाला दिलेला आहे. संतोष कोकाटे यांना दिलेला आहे. दत्ता माता यांचा पुढील चेंडू खेळाडूंना विनंती की आपण ग्राउंडच्या बाहेरून कुल्ली सामील करत नसतो, अन्यथा आपल्या संघाला पेनल्टी मिळेल. शूटिंग गाडी का ना रे? नाही बंद फिरवायचा कॅमेरा इकडे तिकडे चालू दे. बाबू फोनसे यांचा पुढील चेंडू समोर जातील ते सुनील किंगले. सुंदर असा चेंडू आणि हा स्पर्श दिलेला आहे चेंडूला आणि हा सीमारेषेच्या दिशेने सूर्यदेव क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 धावेत समाधान मानावं लागतं सिविंग यांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती 58. अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता युवराज 11 संघाला. अजूनही 9 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता युवराज 11 संघाला जिंकण्यासाठी. असा रोमांचक सामना चाललेला आहे. नजर देखील हटणार नाही या सामन्यावर असा हा सामना चाललेला आहे. सुंदर असा चेंडू आणि या चेंडूला दिलेला प्रतिसाद सरळ सीमा पार चेंडू. धावसंख्या 6 ने वाढते. षटकार निघालेला हा षटकार. बाबू फोनसे यांना दिलेला हा प्रत्युत्तर षटकार मारतो. घराची कामे योग्य दरात करून दिली जातील. प्रोप्रायटर अविनाश भाऊ शेरकर काय म्युझिक बनवतात. वाजून पण देत नाही, बंद केलं लगेच. घराची कामे करून दिली जातील. प्रोप्रायटर अविनाश भाऊ शेरकर. मोबाईल नंबर सूर्यप्रकाशा पुढील चेंडू आणि हा चेंडू देखील चेंडू तरी दिसेल सीमा पार झालेला आहे. गगनचुंबी षटकार मारलेला आहे. 1 धावाची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी संघाला हवी आहे. आणि 13 रन पाहिजे, 2 षटकार मारले. जिंकली का षटक संपलेला आहे आणि हा 1 धावासाठी क्रांती चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता. त्याचप्रमाणे गोलंदाजाने दरारा माजवला होता संभाजी. पाहूया या ठिकाणी काय करतो आपल्या संघासाठी संभाजी मोजाड. सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी हा चौकार. सामना विजेता ठरतोय. वाईट बोलतोय तो. चौकार